नमस्कार. श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला माझ्या पाचपुते परिवाराच्या वतीने या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आज गणरायाचं आमच्या घरी आगमन झालंय. आपणा सर्वांच्या घरी आगमन नक्कीच झालं असणार आहे. गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. आनंदाचा सण आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो आणि सणाच्या माध्यमातून नक्कीच या रूढी परंपरा आहेत यांना कुठेतरी एक संधी मिळायचा प्रयत्न नक्कीच होत असतो. त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीवरती आपण उत्तम असे संस्कार या उत्सवाच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो. या गणेश उत्सवाच्या निमित्त आमच्या घरी 5 दिवसाचा गणपती आहे आणि आपल्याकडेही नक्कीच हा काही जणांच्या इथे 10 दिवसाचा, कुठे 1.25 दिवसाचा, 1.5 दिवसाचा गणपती असतो. पण गणपती घरात आल्यानंतर, गणराय घरात आल्यानंतर एक आनंद होत असतो. माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे. मी मागेही विनंती केली, अनेकांनी ती ऐकली. आमच्याकडे जी गणेशाची मूर्ती आम्ही बसवलेली आहे ही आम्ही शाडूच्या मातीची बनवलेली आहे. आम्ही यावेळेस ठरवलं, मी मागच्या वर्षीपासून ठरवलेलं आहे की पीओपीची मूर्ती आपल्याला बसवायची नाही. कोणतंही त्या ठिकाणी डेकोरेशन करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की डेकोरेशन करत असताना सुद्धा आपण नॅचरल फुलं वापरा. या आर्टिफिशियल फुलांचा वापर आपल्याला जितका टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे पर्यावरणाचा फायदा होतो आणि दुसरा म्हणजे आपले जे शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये फ्लोरिकल्चरच्या माध्यमातून जी फुलं वाढतात या फुलांना कुठेतरी एक बाजारपेठ मिळते, रोजगार आपल्या माणसाला मिळतो. त्यामुळे मेक इन इंडिया आणि सगळ्यात महत्वाचं वोकल फॉर लोकल झालं पाहिजे. मी खरं तर अनेक भक्तांचे, अनेक जनतेचे आभार मानेन की आपण आवाहन केल्यानंतर श्रीगोंद्याच्या मूर्तिकारांकडनं आपण मूर्ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण हाच जो अट्टास ठेवला की रोजच्या जीवनामधला प्रत्येक गोष्ट ही एकतर परिसरातली पाहिजे किंवा आमच्या जिल्ह्यातली पाहिजे, राज्यातली पाहिजे किंवा आमच्या देशातली पाहिजे. कारण आपल्याला देशाला जर प्रगतीवरती घेऊन जायचं असेल, आपल्या राज्याला, आपल्या परिसराला प्रगतीवर घेऊन जायचं असेल तर आपलं योगदान खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाचं योगदान खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाचा खारीचा वाटा खूप महत्वाचा आहे. आपण सर्वजण त्याच्यामध्ये काही नाही तर काहीतरी योगदान द्याल अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.